प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी. सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज. जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही. रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. हजारो युवकांना रोजगार संधी. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्र नांदेड येथे आयोजित रोजगार मेळावा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या मेळाव्यास विद्यार्थ्यांचा व उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सुरुवात ही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुणे व कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर यशवंत धर्माजी कल्ले पवार यांनी भूषविले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक कैलास मोरे, संचालक ग्रामीण विकास व उद्योजकता विभाग शाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नंदकुमारजी राठी, विभागीय संचालक छत्रपती संभाजीनगर, तसेच युवा शक्ती फाउंडेशनचे संचालक डॉक्टर सतीश पवार आणि झोनल मॅनेजर आनंद जिरगे उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून युवकांनी कौशल्य विकासावर भर देत रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. सदर मेळाव्यात महाराष्ट्रातील 20 पेक्षा अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेत उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 12वी उत्तीर्ण, ITI, डिप्लोमा तसेच विविध तांत्रिक शाखांतील विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. मुलाखती झाल्यानंतर लगेच नियुक्तीपत्र देण्यात आले. उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यासह परिसरातील युवकांना नवीन रोजगाराच्या दिशा मिळाल्या. कार्यक्रमाचे आयोजन युवा शक्ती फाउंडेशन आणि विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागीय केंद्रातील दिलीप थोरात, दिग्विजय देशमुख, राजू खरपडे, नितेश देशमाने, विकास पावडे, सूरज गायकवाड, माधव वैद्य, अक्षय गिरे, मुंजाजी कदम, गजानन कोकाटे, शिवानंद गिरे, भावेश देशमुख आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गजानन इंगोले यांनी केले, तर आभार राजू खरपडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. विभागीय केंद्र नांदेड यांच्या वतीने आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर संजीव सोनवणे सर यांच्या संकल्पनेतून या रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं. की 11,000 जॉब्स, 350 कंपन्यांचं नेटवर्क यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने उभं केलं आहे. यामध्ये आतापर्यंत 10 मेळावे झाले आणि विद्यापीठाच्या वतीने हा 11वा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामध्ये 35 कंपन्या सहभागी झालेल्या आहेत आणि 35 कंपन्यांमध्ये साधारण या ठिकाणी 2400 जॉब्स आपण उपलब्ध करून दिलेले आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांना रोजगाराची संधी मिळत नाही अशा सर्व विद्यार्थ्यांच्या म्हणजे केंद्रासमोर, दारासमोर हा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विद्यापीठाच्या वतीने विभागीय केंद्रांवर आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देता येईल हा प्रयत्न विद्यापीठाचा होता. त्या अनुषंगाने ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखा या शाखेच्या वतीने आम्ही हा उपक्रम महाराष्ट्रभर राबवतोय. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की रोजगार मेळाव्याचा हा पहिला टप्पा पार पडल्यानंतर आज जे विद्यार्थी येऊ शकले नाही त्यांनी सर्व विभागीय केंद्रांवर आमचा संपर्क साधावा. त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणानुसार आम्ही त्या ठिकाणी पात्रतेनुसार त्यांना जॉब उपलब्ध करून देऊ एवढं आम्ही आवाहन करतो. आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर आम्ही त्या संदर्भातली एक लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्या लिंकवर विद्यार्थ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करावं. या उपक्रमाला युवा शक्ती फाउंडेशनने आम्हाला सर्व सहकार्य केलं. आमच्या सर्व विभागीय केंद्रांचे संचालक यांचंही या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय असा सहभाग राहिला. आज या ठिकाणी यशवंत कल्ले पवार सरांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून या मेळाव्याचं आयोजन केलं. राठी सर या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचं मी विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपण या उपक्रमामध्ये सहभागी होऊन पुढचा टप्पा म्हणजे आज जर सिलेक्शन नाही झालं तर पुढच्या टप्प्यावरती पण आपण संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्यांचं 2 दिवसांचं प्रशिक्षण विद्यापीठाच्या वतीने घेतलं जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना भविष्यात अजूनही नोकरीच्या संधी आपण उपलब्ध करून देणार आहे. कारण महाराष्ट्रभर 11,000 जॉब्स आमच्याकडे उपलब्ध आहे. 350 कंपन्यांबरोबरचं आमचं टाईप झालेलं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ विभागीय कार्यालय नांदेड तर्फे आज रोजगार मेळावा आयोजित केला। या रोजगार मेळाव्यामध्ये 4 जिल्ह्यातील असुशिक्षित विद्यार्थ्यांना या उपस्थित राहण्यासाठी आम्ही विविध माध्यमातून येण्यासाठी विनंती केलेली आहे। व्हॉट्सअप ग्रुप, प्रत्येक महाविद्यालयाला ईमेलवर निरोप, विद्यापीठात विविध वर्तमानपत्रातून रोजगार मेळाव्याबद्दल आयोजनाची माहिती दिली आणि चांगल्या पद्धतीने म्हणजे मोठ्या संख्येने इथे विद्यार्थी या रोजगार मेळाव्यासाठी आलेले आहेत। त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना रोजगार दिला जाणार आहे। म्हणून मी सर्वांचं शुभेच्छा देतो सर्वांना की आपण सर्वजण आलात येथे रोजगार मिळवण्यासाठी। आणि अशाच पद्धतीने आमच्या विद्यापीठाचा मानस आहे की हा रोजगार मेळाव्यामध्ये विद्यार्थी ज्याने काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत, कारण विविध परीक्षा चालू आहेत, त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा हा रोजगार मेळावा घेण्याचा पुढे आयोजन आहे, नियोजन आहे। या दृष्टिकोनातून सर्व माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहोत। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, मी वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार या नात्याने नांदेड येथे आयोजित YSF आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या मार्फत रोजगार मेळावा यामध्ये आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा असे आवाहन करून त्यांना ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या सर्व संधीचा आणि पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि या निमित्ताने मला इथे कले पवार सरांनी बोलवलं, त्यासाठी मी त्यांचा सुद्धा आभारी आहे। धन्यवाद। हॅलो, माझं नाव गणेश गंगाधर मॅनेवर, मी नांदेडमध्येच राहतो। सध्या मी अगोदर कॉर्पोरेट लिमिटेड कंपनीमध्ये पण काम केलेले, पण आता इथे जो YCM यशवंतराव मुक्त जो विद्यापीठ यांच्या थ्रू जो रोजगार मेळावा घेतला आहे त्यामध्ये मी सहभागी झालो, कारण मला पण रोजगाराची संधी मिळावी अशी माझी इच्छा होती आणि इथे ती यांच्याकडून मला मिळालेली आहे। या संधीचा मी फायदा करून घेईल आणि जर चांगल्या कंपनीमध्ये मला जर संधी मिळाली काम करण्याची, ती मी जॉईन करण्याचा प्रयत्न करेल। नमस्कार, मी साक्षी मिलिंद गवळे, मी लातूरवरून आली आहे। तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय नांदेड यांच्याद्वारे आणि युवा शक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये मी आली आहे। तर खूप दिवसापासून मी एक रोजगाराची संधी शोधत होते आणि आज मला या ठिकाणी येऊन ती संधी मिळणार आहे आणि त्या संधीसोबतच मला बऱ्याच गोष्टी या ठिकाणाहून आज शिकायला सुद्धा मिळतील। आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने आमच्यासाठी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी आम्हाला दिली, तर त्याबद्दल मी मनापासून यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे मनापासून आभार मानते। आणि एवढा मोठा एक प्लॅटफॉर्म आमच्या युवकांसाठी आम्हाला उभा करून देण्यात आला, त्याबद्दल मी युवा शक्ती फाउंडेशन आणि आमच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मी मनापासून आभार मानते। धन्यवाद। थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी। थँक्यू। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक विभागीय केंद्र नांदेड युवा शक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रोजगार मेळावा आयुक्त केल्याबद्दल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांचे खूप खूप आभार। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून माझं MBA झालेलं आहे आणि विद्यापीठाने अतिशय चांगल्या प्रकारे रोजगार मेळाव्याची संधी दिलेली आहे। आज मी इथे रिजनल सेंटरमध्ये आलेलो आहे। अनेक विद्यार्थी इथे रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामध्ये मी सुद्धा झालेलो आहे। माझं MBA फायनान्स झालेलं आहे आणि मी इथे प्रयत्न करत आहे अपॉर्च्युनिटीचा। धन्यवाद। प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट MCR न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन, गुन्हेगारी ते शिक्षण, औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी। सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा MCR न्यूज। जिथे नाही कोणी, तिथे फक्त आम्ही।